साताऱ्यामध्ये कराड इथं डोंगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सातारा वन विभागाकडून जंगली वनस्पतींच्या माहितीचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहेत। नागरिकांना जंगली झाडांची माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आलाय। या सगळ्या संदर्भात वन अधिकारी राजेश नलावडे यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या मरळी या ठिकाणी डोंगरी महोत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यंदा प्रथम पहिलं वर्ष आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला स्टॉल पाहायला मिळतात। त्याचबरोबर कोयना दौलत डोंगरी महोत्सवमध्ये वन विभाग सातारा आणि वन क्षेत्र पाटण यांचा देखील या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे। आपल्याबरोबर इथले अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ह्या स्टॉलवरती जी काही फळं आणि ही वनस्पती ठेवलेली आहे याची माहिती थोडक्यात तुम्ही काय सांगाल? आपला पाटण तालुका हा डोंगराळ भाग आहे, दऱ्याखोऱ्यांचा तालुका आहे। यामध्ये जंगलात जर गेलात तुम्ही किंवा डोंगरावरती गेलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला औषधी वनस्पती सापडतात, जे की काही लोकांना माहिती आहेत, काही लोकांना नाही। त्यासाठी आम्ही पाटण वन विभागामार्फत या ठिकाणी त्या वनस्पती ठेवलेल्या आहेत। आपण पाठीमागं बघू शकता, आम्ही बोर्ड पण केलेला आहे औषधी वनस्पतीचा आणि त्या फिजिकल स्वरूपात पण आणलेल्या आहेत। नरक्या हा वनस्पती कॅन्सर अँटी कॅन्सरल प्रॉपर्टी यामध्ये आहे। शासनाने अशी बंदी नाही आणलेली, पण जो तस्करी होते नारकेची, म्हणजे शासनाला न विचारता जे ट्रान्सपोर्ट होते विदाऊट फॉरेस्ट विभागाची परवानगी न घेता ट्रान्सफरला फक्त बंदी आहे। नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे। सकाळपासून तुम्ही बघताय भरपूर गर्दी आहे आणि लोकांना आवडते, त्यांना वेगवेगळ्या स्टॉलवर वेगवेगळी माहिती या ठिकाणी मिळत आहे। ज्या व्यावसायिक वनस्पती असतील त्याची देखील माहिती या ठिकाणी ते देताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।